तुझ्या मते काय तो पॉइंट किंवा ते सांभाळून घेणं पण तुझ्यासाठी महत्वाचं ठरलं मैत्री व्हायला? कारण असं असतं ना की को-स्टार बरोबर मैत्री तर पाहिजेच. एक्झॅक्टली. नाही मैत्री तर पाहिजेच, ते होते म्हणजे तसं काही नाही, पण एव्हरीवन एल्स सगळ्यांनी खूप काम केलं होतं आणि फक्त आम्हीच होतो ज्यांना काहीच कळत नव्हतं की काय कॅमेरा कसा फेस करायचा. अजय सर ओढायचो आमच्यावर की लाईट कुठे, लाईट घ्या. आता लाईट कुठे, लाईट आम्हाला काय माहित कुठे लाईट. हो लाईट घ्या म्हणजे काय करायचं, काय कुठे लाईट, कुठली लाईट म्हणजे काय करायचं लाईट घ्या. मी तर अशीच बघायचे कधी तुला कळणार आहे मार्कवर येणं, कधी तुला कळणार आहे कसं. मग इतकं असं वाटायचं की यार कधीच नाही येणार आहे आपल्याला कदाचित. त्याच्यामुळे मला बरं वाटलं आता हे हा जे काय बोलला मगाशी. टॉप झाली आता ती, तिला माझ्या जाऊ दे तर तुझं कंटिन्यू कर. लाईट घ्यापर्यंत आला होतास तू. तर असंच चालू होतं कंटिन्युअसली. तर जर मला काही कळलं ना तर मी तिला सांगायचो की असं काहीतरी आहे, मला असं वाटतं सरांना असं हवंय वगैरे वगैरे. तिला काही कळलं तर ती अच्छा सरांनी सांगितलं होतं की येशीला काही सांगायचं नाही स्क्रिप्ट बद्दल. पण मला खूप इन्सिक्युअर वाटत होतं कारण मला काहीच कळत नव्हतं की आता मी काय करू, म्हणजे जे मी करतोय ते ओके आहे की नाही, मला काहीतरी रेफरन्स हवा. तर ती असं सिक्रेटली मला सांगायची सगळं नाही पण थोडं अजय सर सॉरी, पण ती सिक्रेटली थोडंफार सांगायचीच मला की असं असं सीन आहे आणि असं असं होतोय. मी एक्झॅक्ट नाही सांगणार तुला पण असं असं होतोय, चल आपण करूया. अशी एक म्हणजे काहीच कळत नव्हतं मराठी ना, वाचता येत नव्हतं ना. म्हणजे वाचता येत होतं, हिंदी सारखंच मराठी लिहिलं जातं पण अर्थ थोडी काय लिहिलंय त्याचा. म्हणजे एकदा तर त्याच्याकडनं खूप रट्टा मारून घेतला होता. कुछ तो दिया था ना शुभांगी मॅमने. शुभांगी मॅमनी म्हणजे शुभांगी मॅमनी नाही, माझ्याकडे एक स्क्रिप्ट आली. ठीक आहे, मोठा एक मोनोलॉग मराठीत विकेट. ठीक आहे की हे करायचंय, म्हणजे अर्धा तास आहे तुझ्याकडे, पाठ कर आणि तुला करायचंय. असोसिएट डायरेक्टरनी आणून दिली होती मला असं वाटतं. तर फर्स्ट ऑफ ऑल मी खूप नर्वस होतो की आता कसं करणार मी. आफ्टर दॅट थोडासा मी म्हणजे प्रयत्न केला मी की चला प्रयत्न करू बघू. फर्स्ट लाईन दॅट इज इट. एक लाईन पाठ झाली मला फक्त अर्ध्या तासात एक लाईन. मग त्यानंतर मी सायलीकडे गेलो की आता कसं करायचं वगैरे. मी जे बाकीचे सिनियर होते त्यांच्याकडे गेलो की आता कसं करू मी, हे होईल काय नाही, काय एक लाईन करून होईल, म्हणजे अजय सर मॅनेज करणार, काहीच प्रॉब्लेम नाही. अच्छा ठीक आहे. मग मी शिवांगी मॅमकडे गेलो की मॅम कसं होणार आहे आता, मी कसं करूँ मी. कि नहीं बेटा तो बहुत गलत है, बहुत गलत किया इन लोगों ने तुम्हारे साथ, ऐसा नहीं करना चाहिए था, तुमको नहीं आती मराठी, अब कैसे होगा, ये बहुत गलत किया. आणि मी खूप नर्वस होतो आणि मला सेटवर बोलावलं. मी सेटवर गेलो. सेटवर जाऊन मी अजय सरांना सांगितलं सर नहीं आ रहा सर. ए किसने दिया इसको, सायली का स्क्रिप्ट है, जा तू यहाँ से. तो आई शपथ. त्याच्याबरोबर खूप प्रँक्स केले. खूप प्रँक्स. ते ठेचा प्रँक एक मला सांगितलं. ठेचा प्रँक मला सांगितलं की खाऊन बघ, भाजी आहे. मी भाजी सारखं खाल्लं आणि त्याला आता तरी थोडंफार तिखट सहन होत असेल. नाही अजूनही नाही होत. ओके. त्याला घाम म्हणजे घाम फुटला, त्याला इथे इचिंग सुरू झालं का, म्हणजे त्याचं डोकं बनबणायला लागलं. ती नाशिकची कोणाला हे माहितीये का, झटका पाणी. हो मला माहितीये. हा त्याच्यात आता तिथे बाहुबली वगैरे असं काही मिळायला लागलं. ती जर ऋषीने खाल्ली ना, आय स्वेअर ऋषी प्लीज चालते मी नाही खाऊ शकत. तसा त्याला लागला आणि फार तिखट नव्हता ठेचा, आपल्यासाठी खूप नॉर्मल होता. त्याच्यासाठी नॉर्मल तिखट म्हणजे सुद्धा उच्च कोटीचं तिखट. आणि आम्ही त्याला म्हटलं अरे भाजी येते घे, तर त्याने भाजी एवढी वाढून घेतली, म्हणजे भाजी एवढं वाढून घेतला ठेचा आणि भाजी लावून खातो तसं एवढा व्यवस्थित मोठा घास घेतला आणि जे पूर्ण वेळ. तर त्याच्यावरनं मला असं वाटतं तो मिरचीचा सीन लिहिला होता का, ते आधी झालं होतं का मुझे ऐसा लगता है शायद वो बाद में इन्होंने लिखा ये ठेचा के बाद. नहीं पण मिर्ची सीन वाज एनीवेज इंस्पायर्ड ना. मिर्ची सीन इज नॉट ओरिजिनल. हो पण त्यातही तुला आता हे होतंय कळल्यानंतर तो झाला.